मागील भागात आपण पाहिलं हेमंतनं सायलीला MBA एंट्रन्स परीक्षेचा फॉर्म आणून दिला होता. सायलीला तो फॉर्म भरावा की नाही याबद्दल द्विधा मनस्थिती होत होती. राधासोबत बोलून तिने आपलं मन मोकळं केलं आणि परीक्षेचा फॉर्म भरला. पाहूया पुढे धाकटी सून भाग 7. दुपारच्या वेळी सायलीला थोडाफार वेळ मिळायचा. त्या वेळात सायली अभ्यास करत होती. सासूबाईंना सगळं सरळ सरळ सांगून टाकावं असं तिला सतत वाटत होतं. पण ललिताबाईंची करडी नजर पाहिली की तिची घाबरगुंडी उडून जात होती. आज बोलू उद्या बोलू असं करत ती एक एक दिवस पुढं ढकलत होती. एक दिवस सायली दुपारी अभ्यास करत बसली होती. राधा तिच्यासोबत तिच्याच रूममध्ये बसली होती. तेवढ्यात ललिताबाई तिथं आल्या. राधा, इथं काय करताय तुम्ही दोघी? ललिताबाई रागानं म्हणाल्या. सासूबाई, ते आम्ही. सायली पुढं बोलणारच तेवढ्यात राधा बोलायला लागली. सासूबाई, सायलीला मी थोडं विणकाम शिकवत होते. दुपारी थोडा वेळ मिळतो आणि तिलाही आवड आहे ह्याची. तसं पण आता आपल्या घरातले पूजेच्या ताटावर ठेवायचे रुमाल खराब झाले. तेवढेच नवीन विणून होतील. मंदिरात तुम्ही हौशीनं ते नेता म्हणून म्हटलं. सायलीचं शिकणंही होईल आणि नवीन रुमाल विणल्या जातील. राधा एका दमात म्हणाली. त्या दोघींकडं बघून ललिताबाई तिथून निघून गेल्या. हे बघ सायली, हा असा एक खांब विणायचा, मग एक साखळी विणायची, पुन्हा असे 2 खांब आणि 1 साखळी. कळलं? असाच एक राऊंड करून घ्यायचा. एवढं कर, मग पुढं कसं करायचं ते मी सांगते. राधा सायलीला क्रोशाचं विणकाम सांगत होती. ललिताबाई दाराच्या मागं उभं राहून ऐकत होत्या. त्या दोघींचं बोलणं ऐकून खात्री करून त्या निघून गेल्या. राधाताई, मला हे पटतच नाही असं. आपण काही चुकीचं काम करतोय का? की काही चोरी चपाटी करतोय? तुम्ही मला खरं काय ते सांगू का दिलं नाही? ललिताबाई गेल्याची चाहूल लागताच सायली राधाला म्हणाली. सायली अगदी बेचैन झाली होती. तू ना तुझा अभ्यास कर. भाऊजींनी सांगितलंय ना, इकडं लक्ष देऊ नको. राधानं तिलाच दटावलं. तुम्ही दीर भावजय मिळून काय करायचं ते करा. सायली पुटपुटली आणि अभ्यासाला बसली. दिवस सरत होते. दुपारच्या वेळी रात्री वेळ मिळेल तसा सायलीचा अभ्यास बरा सुरू झाला होता. सायलीला जास्त वेळ मिळावा म्हणून राधा घरातली बरीच कामं उरकून घेत होती. हेमंतही सायलीच्या अभ्यासातल्या अडचणी तिला समजावून सांगत होता. बघता बघता सायलीची परीक्षा 2 दिवसांवर येऊन ठेपली. हेमंत, अरे परवा पेपर आहे आणि तू घरात काहीच सांगितलं नाहीस. पेपरला कसं जाणार मी?
सायलीनं एवढूस तोंड करून हेमंतला विचारलं, आता तू त्याचा विचार करू नकोस. मी करतो म्हटलं ना तर करतो सगळं ॲडजस्ट. तू आता पटापट रिव्हिजन करून घे. हेमंत तिला समजावून सांगत होता, पण सायलीच्या डोक्यात मात्र तिला परीक्षा द्यायला मिळते की नाही हेच विचार सुरू होते. दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे कामाच्या राड्यात संपत आला. संध्याकाळी हेमंत ऑफिसमधून आला. आई, सायलीच्या बाबांचा फोन आला होता. खूप दिवसात सायली माहेरी गेली नाही तर त्यांनी बोलावलं आम्हा दोघांनाही. चहा घेत तो ललिताबाईंसोबत बोलत होता. मग? ललिताबाई म्हणाल्या. मग मग काही नाही. मी म्हटलं मला वेळ नाहीये. तर ते म्हणाले की एखादा दिवस तरी येऊन जा. वाटलं तर विहीनबाईंना विचारून त्यांची परमिशन घेतो. हेमंत शब्दांची जुळवाजुळव करत बोलत होता. मग? ललिताबाई म्हणाल्या. मग मग मी म्हटलं की आमची आई खूप चांगली आहे. असं परमिशन वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. मलाच वेळ नाहीये. पण तुम्ही एवढ्या आग्रहानं बोलावताय तर उद्या सकाळी येतो आणि संध्याकाळी परत निघू आम्ही. तसंही 2 तासांवर तर आहे सायलीचं माहेर. हेमंत एका दमात म्हणाला. ठीक आहे, जाऊन या. ललिताबाई म्हणाल्या आणि हेमंत खूप खुश झाला. सायलीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन होतंच. रात्री झोपण्यापूर्वी सायली दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेची तयारी करत होती. हेमंत, खोटं बोललास तू. सायली पर्समध्ये हॉल तिकीट टाकत म्हणाली. काय करू मग? तूच सांग. तुझ्याजवळ आहे काही उपाय? तुला माहिती सायली, या सगळ्यावर एक खूप सोपा उपाय आहे. आपलं आपण वेगळं राहणं. पण कसं आहे? ती जन्मदेती माय आहे माझी. मी तिला असं सोडू शकत नाही. आणि तू बायको आहेस माझी. तुझी स्वप्न पूर्ण करायला मदत करायची जबाबदारी माझी आहे. दोन्ही गोष्टींची सांगड घालायचा प्रयत्न करतोय मी. म्हणून सध्या जे जसं आहे तसंच राहू दे. पुढचं पुढं बघू. प्लीज. आता कसलाही विचार न करता उद्याची परीक्षा दे. हेमंतनं सायलीची समजूत काढली. दुसऱ्या दिवशी हेमंत आणि सायली लवकरच घराबाहेर पडले. सायलीची परीक्षा आटोपली. त्यानंतर दोघे मस्तपैकी बाहेर फिरले. पिक्चर पाहिला. छानपैकी बाहेर जेवण केलं. मस्तपैकी मजा केली. लग्नानंतर सायली पहिल्यांदाच अशी बाहेर आली होती. खूप दिवसांनी हिंडून फिरून बाहेरच्या वातावरणात जरा मोकळा श्वास घेऊन सायली खूप आनंदित झाली होती. हेमंतबरोबर तिला एकांत मिळाला होता. खरं तर हा दिवस संपूच नये असं सायलीला वाटत होतं. संध्याकाळनंतर दोघं परत घरी जायला निघाले. तेव्हा मात्र दिवसभरातल्या गमती जमती कधी एकदा
राधाला सांगते असं सायलीला वाटत होतं. दोघंही घरी आले. सायलीनं आनंदातच दारावरची बेल वाजवली. राधाताई दरवाजा उघडतील असं सायलीला वाटलं, पण ललिताबाईंनी दरवाजा उघडला. अरे वा, आलात का? या. सायली, बघ बरं कोण आलंय ते. ललिताबाई अगदी हसून म्हणाल्या. ललिताबाईंच्या अशा बोलण्याचं सायलीला आश्चर्य वाटलं आणि सोबत थोडी भीती देखील वाटली. हेमंत आणि सायली दोघं घरात आले. समोरचं चित्र बघून सायलीच्या पोटात भीतीनं गोळाच आला. आई बाबा, तुम्ही? सायली पुटपुटली. सायलीच्या आईबाबांना असं समोर बघून हेमंतही चपापला. स्वतःचं खोटं बोललेलं इतक्या लवकर अंगाशी येईल असं त्याला वाटलं सुद्धा नव्हतं. सायलीला तर आई बाबा भेटायला आलेत या आनंदापेक्षा आता सासूबाईंची काय प्रतिक्रिया राहील याचंच टेन्शन आलं होतं. सायलीचा चेहरा अगदी एवढूसा झाला होता. सायली, काय झालं? आईबाबांना बघून आनंद नाही झाला का? ललिताबाईंनी मुद्दामच विचारलं. आनंद झाला ना, त्यापेक्षा धक्काच जास्त बसला. सायली तिच्या आईजवळ जात म्हणाली. काय होईल पुढं? ललिताबाई आता हेमंत सायली खोटं बोलले म्हणून सायलीच्या आईबाबांसमोर काही धिंगाणा उभा करतील का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.